हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. मी ज्योतिप्रिया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या हाऊस ऑफ ज्योतिप्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा हा माझा पहिलाच व्लॉग आहे. माझा मुलगा आदी, त्याला फ्रूट्स खूप आवडतात. तर तो माझ्या मागे लागलेला की आई आज मला लंचमध्ये ज्यूस बनवून दे म्हणून. तर त्याच्यासाठीच लागला आहे हा तामजाम. ती गेली की मग आपल्याला एक समाधान मिळून जातं की आपल्या मुलांच्या आवडीनिवडीचं आपण काहीतरी बनवून दिलं म्हणून. त्याचा टिफिन पॅक केला आणि त्याला बाय करून मी माझ्या कामांना आता सुरुवात केली. रोजची कामं आपण वेळेत पूर्ण केली ना, जसं की आपण मिक्सर काही लावलं, काही केलं तर ते तेव्हाच्या तेव्हा नीट क्लीन करून ठेवलं ना की पुढच्या वेळेला जास्त चिकट आणि चिवट नाही होत. तर ते तेव्हाच्या तेव्हा काम संपवलं ना की वस्तू पण व्यवस्थित राहतात. तसं मला हे लग्नाआधी ह्या घरच्या कामांचा खूप कंटाळा असायचा, पण आता तीच कामं थोडी आवडीची करून घेतलीत. आपलं किचन रोज नीटनेटकं आणि स्वच्छ असलं ना तर तितकाच उत्साह आपल्याला स्वयंपाक करण्याला पण येतो. मी रोज असं हा स्वयंपाक आवरला की आपले किचन टॉवेल्स असतात ते लिक्विड टाकून गरम पाण्यात एक अर्धा तास वगैरे असं ठेवते आणि क्लीन करून टाकते. म्हणजे आपण परत वापरायला बरं पडतं ते मग आपल्याला. भांडी वगैरे घासून झाली ना की हा सिंक एरिया क्लीन केल्याशिवाय काही चैन पडत नाही. तो क्लीन नाही झाला ना की असं आपलं काहीतरी अर्धवट काम झालंय. म्हणून तो सकाळपासून रात्रीपर्यंत 1-2 वेळा तरी डीप क्लीन होतोच. कारण तिथूनच तर झुरळ होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्यामुळे ते करावंच लागतं. आणि आमच्याकडे जे पाणी येतं ना ते खूप हार्ड वॉटर आहे बोरचं. त्यामुळे ना असे पाण्याचे डाग पडतात. त्यामुळे सुक्या कपड्यांना ना पाणी ते पूर्ण पुसून घ्यावंच लागतं.
तसाच हा बेसिन एरिया, कारण सकाळी उठल्यापासून आपलं सगळं आवरेपर्यंत तिथं तर खूपदा आपले हँडवॉश वगैरे बाकी तोंड धुणं हे ते सगळं असतंच, त्यामुळे ते पण रोजच्या रोज करावंच लागतं. मी बेसिन धुवून झाल्यानंतर तो जो स्क्रबर असतो ना तो तिथंच खाली ठेवून देते, कारण आपण परतच्या वेळी जेव्हा लागतो ना त्यावेळेला शोधाशोध नको वाटते. आणि ही माझी ग्रीनरी, तशी इतकीही जास्त झाडं नाही आहेत माझ्याकडे, सगळे इंडोर प्लांट आहेत, पण दाखवेन मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये. हे माझे कटिंग आहेत हार्टलीफचे. आम्ही परवा तळजाई टेकडीला इथं आमच्या बिल्डिंगमधल्या काही लेडीज गेलेलो, तर तिकडून हे 2 रामफळ आणलेले. बघू म्हटलं, कधी टेस्ट केले नव्हते. आणि हे काल रात्री आम्ही उशिरा मार्केटला गेलेलो, तर तिकडून काही फ्रूट्स आणले होते. ते सगळे आता एका ठिकाणी बास्केटमध्ये काढून ठेवते. आणि काही स्नॅक पण आणलेलं, कारण मुलांना आता स्कूल चालू झाले म्हटल्यावर शॉर्ट ब्रेकला काहीतरी द्यावं लागतं अधूनमधून, किंवा आपल्याला पण चहासोबत काहीतरी चटरपटर लागतं. तर असं हे मी प्लास्टिकमध्ये न ठेवता मी बरण्यांमध्ये ते काढून ठेवते, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि संपलेलं कळतं. आणि हे असं काही माझं घरचं एंट्रन्स. तर जितके पॉसिबल आहे तितके आम्ही लाईव्ह प्लांट्स ठेवायचा प्रयत्न केला आहे. तर अशी ही माझी घरची संध्याकाळ. आणि आता दिवाबत्ती वगैरे घेतली करून, आणि मग थोड्या वेळात आता स्वयंपाकाला लागायचं आहे. जास्त काही नाही, कारण मिस्टर गावी गेलेत, आम्ही मुलं आणि मीच आहे. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर नक्की सांगा मला कमेंट करून की तुम्हाला कसा वाटला तो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. इकडे कुकर लावून घेतला, आणि आठवडाभराची जी साय आपली दुधाची जमलेली तेच आता लोणी काढायला घेतलंय. माझं हे आवडीचं काम, ते काम हलकं करण्याचं हा माझा ब्लेंडर काम करतो. कारण पहिला थोडंसं खूप काम लागायचं मिक्सरला करून घ्यायचं म्हणजे, पण आता पटकन होऊन जातं. तर आता हे मी थोडं लावून घेतले आणि असंच फ्रीजला ठेवून देते. तुम्हाला दाखवेन मी उद्या काढलेलं. आणि म्हटलं दूध शिल्लक राहिले त्याचं दही लावून घ्यावं, तर थोडंसं कोमट असं दूध करून घेतले. त्यात मी विरजण घालून थोडंसं घोसळून घेते.
की असं केलं ना तर खूप छान होतं दही. म्हणजे माझा तरी अनुभव आहे. मी अशाच पद्धतीनं दही लावून घेते. ते मी पुढे दाखवेनच तुम्हाला की कसं लागलंय ते. तर ही माझी दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि तुम्ही बघूच शकताय की दही किती सुंदर लागलंय ते. असं एकदम घट्ट मलई पनीर कसं असतं ना, अगदी तसं. म्हणजे आमच्या इकडे हा चक्काच म्हटला जातो. तर चला आता मी नाश्ता करून घेते. तसंही आता 11 वाजलेत. तर परत भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.